नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा तैवान पेरू लागवडीविषयी आहे। सांगोला तालुक्यातील थैटी गावात राहणाऱ्या रोहित जगदाळे यांनी 2.5 एकरात 1000 तैवान पेरू झाडांच्या लागवडीतून तब्बल 13 लाखाचं उत्पन्न घेतले। या तैवान पेरू लागवडीविषयी बोलताना ते सांगतात की इतर पेरूच्या तुलनेत तैवान पेरूच्या झाडाला मोठ्या प्रमाणात फळं लागतं। इतर झाडावरती फळ धारणेसाठी औषध फवारणी वगैरे करावी लागते, तशी याला करावी लागत नाही। लागवडीपासून साधारणतः 7 महिन्यात बाग हार्वेस्टिंगला येते आणि एका वर्षामध्ये बागेची संपूर्ण हार्वेस्टिंग होते। यांच्या तैवान पेरू लागवडीतलं अंतर हे 12x10 एवढं आहे, परंतु हे अंतर जास्त झालं असून यामध्ये आणखी झाडांची लागवड करता आली असती असं त्यांनी सांगितले। परंतु त्यावेळी योग्य मार्गदर्शन न मिळालेलं त्यांनी एवढं अंतर ठेवलं, त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी याची लागवड करताना यातील अंतर हे 10x5 एवढं ठेवावं असा सल्ला त्यांनी दिलाय। तैवान पेरू लागवडीत जमीन ही खडकाळ असेल तर यामध्ये उत्तम पीक धारणा होते असं जगदाळे यांचं मत आहे। सुरुवातीच्या काळात या झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते, परंतु बाग जेव्हा उतरवायला येते तेव्हा मात्र जास्त पाण्याची आवश्यकता असते। पहिल्या तोड्यामध्ये प्रत्येकी झाडाला 10 किलोचे ॲव्हरेज मिळाल्याचं ते सांगतात। तसेच एका फळाचं वजन हे 450 ते 500 ग्रॅम पर्यंत होतं, त्यामुळे पहिल्याच हार्वेस्टिंगमध्ये 1000 झाडात त्यांना 10 टनाचं ॲव्हरेज मिळाले। सुरुवातीच्या काळात या झाडांना जास्त पाण्याची आवश्यकता नसते, परंतु बाग जेव्हा उतरवायला येते तेव्हा मात्र जास्त पाण्याची आवश्यकता असते। पहिल्या तोड्यामध्ये प्रत्येकी झाडाला 10 किलोचे ॲव्हरेज मिळाल्याचं ते सांगतात। तसेच एका फळाचं वजन हे 450 ते 500 ग्रॅम पर्यंत होतं, त्यामुळे पहिल्याच हार्वेस्टिंगमध्ये 1000 झाडात त्यांना 10 टनाचं उत्पन्न मिळालं। तैवान पेरू लागवडीत पेरूची साईज वाढल्यानंतर डंक माशीपासून पेरूचं संरक्षण करण्यासाठी फोम लावून घेणं गरजेचं असतं। फोमचा फळावर कोणताही परिणाम होत नसून यामध्ये पेरूची साईज आपोआप वाढत जाते आणि या फोममुळे पेरूला बाजारात भावही चांगला मिळतो। त्यामुळे तैवान पेरू लागवडीपासून हार्वेस्टिंगपर्यंत त्याचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही सुद्धा यामधून चांगलं उत्पन्न घेऊ शकता असं ते सांगतात। शेतकरी बंधूंनो, ही तैवान पेरू लागवडीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।